Good morning, students. Myself Sanjay Sade from Lal Bahadur Shastri Vidyalaya, Baburwada, Taluka, Parashudi, Jilla, Nagpur. My subject's topic is creative writing. या क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये 8 टॉपिक असतात छोटे छोटे 2-2 मार्कांचे. त्याच्यामध्ये डायलॉग रायटिंग हा टॉपिक मी ऍज अ सब टॉपिक म्हणून आपण आज शिकणार आहोत. या क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये 60% वेटेज आहे आपल्या संपूर्ण पेपर मध्ये इंग्रजीच्या, ज्या 50 मार्कामध्ये 16% याचं वेटेज आहे. आज जे आपण शिकणार आहोत क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये ते आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग जवळपास एक प्रश्न येऊ शकतो, याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न असू शकतो. या 2 मार्काच्या प्रश्नामध्ये जवळपास असेच डायलॉग दिले असतात. आपण डायलॉग म्हणजे काय हे 7व्या वर्गात किंवा याआधी शिकले असाल शाळांमध्ये. म्हणजे 2 व्यक्तीमध्ये असणारे संभाषण. ते संभाषण 3-4 स्टेप्स मध्ये पण असू शकतं, 2 स्टेप्स मध्ये असू शकतं किंवा अनेक प्रकारे पण असू शकतं. आणखी मोठ्या मोठ्या वर्गात जर जाल तुम्ही 10व्या वर्गात 12व्या वर्गात तर डायलॉग रायटिंगची लेंथ वाढलेली असते. पण या स्पर्धा परीक्षेमध्ये डायलॉग रायटिंग हे फक्त हार्डली एक डायलॉग बोलणारा म्हणजे एक वक्ता असतो आणि दुसरा वक्ता असतो. या 2 वक्त्यांमध्ये जे काही बोलणं होतं त्या एक तर पहिल्या याच्यामध्ये ती फिलअप असतं किंवा दुसऱ्या याच्यामध्ये ती फिलअप असतं. 2 पैकी एकामध्ये एक फिलअप. फिलअप म्हणजे रिकामी जागा असतं. ती रिकामी जागा दिलेल्या ऑप्शन्स मधून आपल्याला भरायची असते. 4 ऑप्शन्स दिलेले असतात. यामध्ये डायलॉग जेव्हा दिलेला असतो तेव्हा आपल्याला जसाही प्रश्न हाती येतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट बघायची असते की 2 डायलॉग म्हणजे 2 वक्ते आहे म्हणजे 2 स्पीकर आहे याच्यामध्ये. जसं या वाक्यामध्ये बघा, इथे फॉर एक्झाम्पल म्हणून सुदेश आहे आणि सुदेश आहे. मी कदाचित दुसऱ्या याच्यात नाही, एकटा सुदेशच बोलतो आहे इथे. तर एकटा सुदेश आहे या वाक्यामध्ये तुम्हाला दिसत असेल या डायलॉग मध्ये, या कन्व्हर्सेशन मध्ये स्टुडंट पहिले बोललेला आहे, मग याचे म्हणजे हेडमास्टर बोललेले आहे, त्यानंतर परत स्टुडंट बोललेले आहे. म्हणजे 3 लोकांमध्ये याच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालेलं आहे. आता इथे एकटा सुदेश बोलत आहे तर एकटाच कोणीतरी बोललाय असं समजून घ्या, म्हणजे ऐकणारा कोणी नाही असं समजून घ्या की तो स्वतःच बोलत असावा. या प्रकरणामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की दिलेले जे ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन करेक्ट असतं. बरेचदा या स्पर्धा परीक्षेमध्ये मी असं बघितलं आहे की कधी कधी 2 ऑप्शन निवडा असंही म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले असतात. काही ग्रामरचे टॉपिक्स आहेत, आमचे मित्र तुम्हाला सांगतीलच त्या ग्रामरच्या विषयी. कधी कधी 2 ऑप्शन्स निवडा असं म्हणतात. तर इथे जनरली असं मेन्शन केलं असतं व्यवस्थित की एक ऑप्शन निवडा, जनरली एकच ऑप्शन निवडा असं म्हटलं असतं. पण बरेचदा होऊ शकतं की 2 पण ऑप्शन निवडायला येतात, तेव्हा 2 ऑप्शन निवडणं ही आपलं तेवढंच काम असते, त्याच्याशिवाय पूर्ण मार्क मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं असतं. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डायलॉग रायटिंग मध्ये मी तुम्हाला बोललो की रिकामी जागा दिली असते. त्या रिकामी जागेच्या 4 शब्दांपैकी एक योग्य शब्द जो कोणता असेल, जसे इथे दिलेले ऑप्शन्स आहेत, इथे टील आहे, अंटील आहे, अप टू आहे, ऍट आहे. आता मी एवढं मोठं तर डिटेल मध्ये नाही सांगणार, पण जे काही सांगतो ते शॉर्टकट मध्ये सांगतो की आपण लहानपणी शिकलो असाल, प्रेपोजिशन शिकले असाल. एक तर हार्डली इथे येणाऱ्या गोष्टी काय असतात, प्रेपोजिशन्स असतात. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची आहे. प्रेपोजिशनचा अभ्यास करून राहणं अतिशय आवश्यक आहे तुम्हाला. ग्रामरच्या टॉपिक मध्ये तुम्हाला कदाचित माहित झालेलं असेल किंवा पुढे माहित होईलच पुढे पुढे. त्यानंतर तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरीज किती आहे, काय आहे, त्यांचे काय फंक्शन्स आहे, त्यांचा वापर कुठे आणि कसा करायचा त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण का हे फार कमी वेळात त्याचं आन्सर शोधावं लागेल तुम्हाला. त्यानंतर बरेचदा WH वर्डची पण माहिती तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक WH वर्ड असतात. WH वर्ड म्हणजे ज्याने प्रश्न बनवला जातो, ज्याने म्हणजे क्वेश्चन फ्रेमिंग वर्ड म्हणतो आपण त्याला. प्रश्न म्हणजे प्रश्न जो बनतो या विशिष्ट शब्दाने जो प्रश्न बनतो त्याला शॉर्टकट मध्ये WH वर्ड ही म्हटलं जातं. त्यांचं ज्ञान असणं आवश्यक की कुठला WH वर्ड कोणत्या ठिकाणी आपण वापरायला पाहिजे. कनेक्टर जसं तुम्हाला जसं पार्ट ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल, कनेक्टर्स असतात ते माहित असलं पाहिजे. या सोबतच याचा जर बारकावे जाणून घ्यायचे असेल तर याच्यामध्ये काही चिन्ह विन्ह असतात. जसं इथे बघा तुम्हाला दिसत असेल हे प्रश्नार्थक चिन्ह आहे. मग प्रश्नार्थक चिन्ह आहे तर आपल्याला साहजिकच वाटते की मग प्रश्न विचारला असेल तर मग आपल्याला जर असे ऑप्शन दिले असेल तर आपण प्रश्नार्थक शब्दच आपण शोधायला पाहिजे. हे अतिशय कॉमन आणि सामान्य गोष्ट आहे पोरांनो. अनेक उदाहरण एवढ्या कमी वेळात तर मी तुम्हाला सांगू शकणार नाही, पण जेवढं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यातून तुम्हाला माहिती करून घ्यायचंय प्रेपोजिशनचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रश्नार्थक शब्द ज्याला इंग्रजीत तुमच्या शाळेत किंवा इतर ठिकाणी WH वर्ड किंवा क्वेश्चन फ्रेमिंग वर्ड असं म्हणत असेल ते सर्व
सारखंच आहे विद्यार्थ्यांनो. कनेक्टर्स असतात, दोन शब्द जोडणारे कनेक्टर्स किंवा वाक्य पण जोडणारे कनेक्टर्स असतात. साधे साधे कनेक्टर्स आपल्याला आतापर्यंत आपण शिकलो असालच, ते कनेक्टर माहित पाहिजे मुलांना. जसं आपल्या शाळेत ग्रामर असते, नॉट ओन्ली बटन्स, यानी काय दोन वेगवेगळे पार्ट जोडलेले असतात. साधं कनेक्टर आहे अँड यानी दोन वेगळे वेगळे वाक्य पण जोडले जातात आणि दोन शब्द पण जोडले जातात. राम अँड विजय, दोन शब्द जोडले जातात, वाक्य जोडले जातात. रामा इज ए काइंड मॅन अँड इंटेलिजंट पर्सन, म्हणजे हा दयाळू मनुष्य आहे आणि अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहे. दोन वेगळे वेगळे वाक्य जोडलेली. असे अनेक कनेक्टर्स पण असतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं झाल्यास अँड आहे, ऑर आहे, बट आहे, पुराणो. या कनेक्टर्सचा सुद्धा वापर या डायलॉग रायटिंग मध्ये आपल्याला करायला मिळेल. तुम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न जर वाचले तर यासोबतच तुम्हाला काही असे शब्द असतात जे ग्रॅमॅटिकल वर्ड नसतात. ग्रॅमॅटिकल वर्ड नसतात म्हणजे आधीच्या शब्दाचा संदर्भ घेऊन ज्या ऑप्शन जे जे चार ऑप्शन्स दिलेले असेल त्या चार ऑप्शन्स पैकी आपल्याला निवडावं लागेल. तसे एक उदाहरण मी शोधून ठेवलं आहे की त्याच्यामध्ये ग्रामर नावाची कुठेच गोष्ट नाही, म्हणजे ना कनेक्टर आहे, ना मॉडल ऑक्सिलरी आहे, ना फ्रेमिंग डब्ल्यूएच क्वेश्चन्स वर्ड आहे, असं काहीच नाही आहे. जनरल शब्द दिलेले असतात, पण ते जनरल शब्दाचा वापर विद्यार्थ्यांनो आपल्याला त्याच्या पूर्वीचं वाक्य किंवा रिकाम्या जागेच्या नंतरचं वाक्य याचा अर्थबोध घेऊन आपण ते लिहू शकतो, जज करू शकतो. चार पैकी एक. आता सहजच आपण याला जर आपण सोडवायला घेतलं, हा पहिला प्रश्न मी तुमच्या उदाहरणासाठी लिहिलेला आहे इथे. इट्स टू हॉट टुडे, आज फार उष्णता आहे किंवा आज फार गरमी आहे असं आपण म्हणू. हे म्हटलंय सुदेश. सुदेश हा बोलणारा आहे पण हे सुदेशने हे म्हटलंय इट्स टू हॉट टुडे, आज फार गरमी आहे. इंडीड हे वाक्य कोणीतरी म्हटलं आहे, त्याचं डायलॉग ज्यांनी म्हटलं ते लिहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, ते माझ्याकडे लिहिलं सुटलं असावं. इंडीड खरोखर, एक्सक्लामेटरी साईड आहे. तसे डायलॉग रायटिंग मध्ये पुराणो पंक्च्युएशन हे शिकून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण आता स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने वागतोय का बोलतो की शिकतो, पण पंक्च्युएशन ज्याला म्हणतात ते सगळे चिन्ह काय या सगळ्या गोष्टीचं ध्यान अवगत करून घ्यावं लागेल. इट्स बिकॉज ऑफ नो रेन. नो रेन इथे रिकामी जागा आहे. इट्स बिकॉज ऑफ नो रेन टुडे, फुल स्टॉप आहे पोरांनो इथे. असं त्या दुसऱ्या व्यक्तीने म्हटलंय, भलेही त्या व्यक्तीचं नाव नाहीये, मी असं टाकून देतो याच्यामध्ये की हे वाक्य आपण समजू की विजय नावाच्या एखाद्या व्यक्तीने म्हटलं. हो खरोखर सुदेशला विजयने म्हटलं इंडीड, अगदी खरोखर, इट्स बिकॉज ऑफ नो रेन. आता दोन्ही याचं जवळपास जुळतं काम आहे. हा म्हणतो फार उष्णता आहे आणि हा म्हणतो की आज पाऊस पडलेला नाही. बरोबर आहे. चार ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. टिल, दुसरा आहे अंटिल, हा आहे अप टू आणि हा आहे ऍट. आता याच्यामध्ये खरं विचार करतो म्हटलं की चारीचे चारी वेगवेगळे ऑप्शन आहेत. बरेचदा विद्यार्थ्यांना कमी वेळात त्याचं उत्तर शोधायचं असतं. आता आपण विचार करू की याच्यात कोणतं ना कोणतं एक बरोबर असेल, म्हणजे असेल हे सर्वांनाच माहिती आहे की एक ऑप्शन यातलं बरोबर आहे. जवळपास स्पर्धा परीक्षेत तुम्हाला माहित असेल इथे असे सर्कल दिलेले असतात, त्याला डार्क करावं लागतं पेन्सिलनी किंवा बॉल पेन्सिलनी. बिलकुल नाही, चुकलं माझं. तर हे ऑप्शन्स दिले, यातलं एक ऑप्शन बरोबर असेल. मग आता याच्यातलं बरोबर ऑप्शन कोणता मुलगा निवडेल? एक तर त्या मुलाला याचे मिनिंग माहित असले पाहिजे, म्हणजे मराठी तरी मिनिंग माहित असले पाहिजे. आता मराठी मिनिंग माहित असणं गरजेचं आहे असं मला वाटतं, किंवा त्या मुलाला त्याचं ग्रॅमॅटिकल फंक्शन माहित असलं पाहिजे. दोन गोष्टी त्या विद्यार्थ्याला माहित असायला पाहिजे. एक तर त्याचे मराठी अर्थ किंवा ग्रामर मध्ये त्याचा काय उपयोग आहे, काय वापर होतो याचं ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही वयाने आणि अनुभवाने फार छोटे आहे, त्याच्यामुळे ग्रामर मध्ये त्याचा काय वापर होतो हे माहित असतं हे मी अपेक्षित करू शकत नाही. पण मराठीत त्याचे अर्थ माहित असेल हे मी अपेक्षा करू शकतो. जसं आता आपण उलट घ्या की कसे घ्या, ऍट. ऍट म्हणजे चार. तेव्हा म्हणतो आपण लुक ऍट द ब्लॅकबोर्ड, फळ्याकडे बघा. ऍट म्हणजे इतके वाजले, तितके वाजले. ऍट म्हणजे कोठे आहे या गोष्टी सांगतो. अप टू, अप टू म्हणजे आता साधा अपडेट, अप टू डेट म्हणतात लोक. अप टू डेट म्हणते ना, तो फार अप टू डेट असतो, त्याचं काम फार अप टू डेट असतं. म्हणजे आजच्या घडीला ज्याला आपण मोबाईलच्या भाषेत म्हणतो अपडेट केला काय मोबाईल, आधार कार्ड अपडेट झालं का, म्हणजे आजच्या तारखेपर्यंत
जे काही असेल ते तुझ्याकडे अवेलेबल आहे का. तसाच थोडाफार याचा अर्थ होतो अप टू, म्हणजे आत्ताच्या पर्यंत, तेव्हापासून तर आत्तापर्यंत. आणि या दोघांमध्ये थोडा थोडा फरक आहे. हे टिल म्हणजे होते पर्यंत, मराठी अर्थ त्याचा टिल म्हणजे झाला पर्यंत. झालं टिल पर्यंत. आपण म्हणतो ना अजून पर्यंत पाहुणे आलेले नाही. टिल म्हणजे पर्यंत, अजून म्हणायची काही गरज नाही, आतापर्यंत असं. आता अंटिल, हिंदीत त्याला अब तक, अब तक जब तक, साध्या गोष्टी लक्षात जर ठेवायच्या असेल तर बरेचदा आपण अब तक जब तक भराई आपल्याला हिंदी व्यवस्थित बोलता येत नाही, परंतु आपण त्याच वाक्यात अब तक म्हणतो, त्याच वाक्यात जब तक म्हणतो. मराठीत आतापर्यंत, अजूनपर्यंत, अजूनपर्यंत असं पण आपण त्याला म्हणू शकतो. आता साधी गोष्ट आहे, चार वाक्याचे चार ऑप्शनचे जर अर्थ तुम्हाला माहित असेल तर हे तुम्ही काम व्यवस्थित करू शकता. जर अर्थ माहित नसेल तर आन्सर चुकण्याची भरपूर शक्यता आहे, नाहीतर मग तुम्हाला याचे ग्रामॅटिकली फंक्शन माहित असतं. आता हे ऍट एकच घ्या वाटल्यास, हे टाइम पण सजेस्ट करते ऍज अ ग्रामॅटिकली. तुमचं नॉलेज जर बऱ्यापैकी असेल तर ते टाइमही सजेस्ट करतं, लोकेशनही सजेस्ट करते पोरांना. बरोबर आहे. आता येथे इथे जे लिहिलं आहे स्टुडंट, यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की हे फारसं लोकेशनही सांगत नाही आहे आणि फारसं एक्झॅक्ट असं वेळ वगैरे या गोष्टी काही सांगत नाही, म्हणजे हे नसायलाच पाहिजे. आता मग या दोघांमध्ये तर सोडा, या दोघांचा आपण नंतरच विचार. आता याचं असं म्हणणं अप टू, आणि या या अप टू म्हणजे अपडेट समजा, आता आजच्या पर्यंत समजा. परंतु याचा करेक्ट जर कोणाचा वापर करायचा असेल तर अप टू आपण या ठिकाणी नाही वापरणार. अप टू यासाठी नाही वापरणार आहे की याच्या आधी याने ठराविक असं काही सांगितलं नाही का कालपासून तर माझ्या जन्मापासून तर माझ्या मृत्यूपासून, असं याच्यात कुठेच नाही. इन जनरल तो म्हणत आहे की फार उष्णता झालेली आहे, फार गरम आहे, केव्हापासून काय आहे याचा कुठेच उल्लेख केला नाही. म्हणजेच आपण इथे जे येणार ऑप्शन आहे हे टिल, टिल म्हणजे टुडे, टुडे म्हणजे आज, आजपर्यंत, म्हणजे याचा आन्सर आपलं पुराणो टिल टुडे असायला पाहिजे. जे कोणता नंबर आहे टिलचा, याला आपण काय डार्क म्हणजे बॉल पेननी सर्कल करायला पाहिजे. एक तर मराठी त्याचे आन्सर माहित असले पाहिजे, मिनिंग माहित असलं पाहिजे, किंवा ग्रामॅटिकली त्याचं नॉलेज असलं पाहिजे. तुमच्या विचाराने म्हणजे तुमच्या अनुभवानुसार किंवा शिक्षणानुसार सध्या तरी फारसं क्लिअर कट मराठी माहित असेलच असेल, आणि ग्रामॅटिकली तेवढं करेक्ट नॉलेज नसतं. बरेचदा प्रेपोजिशन चांगल्या चांगल्यांनाही प्रिपोजिशन थोडंसं फिलअप करणं हे थोडंसं हार्डच जातं पोरांनो. पण आपण प्रिपोजिशनच्या उद्देशाने बघायचं नाहीये, आपल्याला कमी वेळात करेक्ट आन्सर शोधण्याच्या उद्देशाने याचं आपल्याला टेक्निक लक्षात ठेवायचं. दुसरं एक्झाम्पल घेऊ. स्टुडंट सेज मे आय ब्लँक इन सर, क्वेश्चन मार्क. टीचर म्हणतो म्हणजे हेडमास्टर म्हणतात येस, व्हॉट डू यू वॉन्ट, क्वेश्चन मार्क, अगेन क्वेश्चन मार्क. स्टुडंट आला आणि तो हेडमिस्टरला म्हणतो आय वॉन्ट टू टेक ऍडमिशन इन 8th क्लास, मला 8व्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. बघा ऑप्शन्स आहेत कम, गो, कमिंग आणि केम, CAME, केम. आता दिलेले ऑप्शन जर पाहतो म्हटलं तर आपण सरळ सरळ भाषेमध्ये ही क्रियापदाच्या रूपामध्ये मांडलेले ऑप्शन्स आहेत. पहिलं वाक्य पाहतो म्हटलं तर मे आय कम इन सर. मे हे मॉडल ऑक्सिलरी आहे. या मॉडल ऑक्सिलरीनी विद्यार्थ्यांनी परवानगी घेतली. परवानगी घेताना सुद्धा जेव्हा आपण लिखित मध्ये असं वाक्य लिहितो तर प्रश्नार्थक चिन्ह असतं. प्रत्येकदा प्रश्नार्थक चिन्हाचा अर्थ प्रश्नच विचारला असं आपण समजण्याची फारशी गरज नाही. झालं. त्याच्यानंतर तो त्यांनी म्हटलं आपल्या प्रिन्सिपलने येस, व्हॉट डू यू वॉन्ट, आता यांनी प्रश्न विचारला आहे, काय हवं आहे तुला, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याच्यावर त्यांनी जे उत्तर द्यायचं ते दिलं. आता कोणत्याही विद्यार्थी फार कॉमन लेवलचा प्रश्न घेतलेला आहे की मे आय, सहजच आहे, इथे लिहिलं आहे मुलांना कम, गो, कमिंग, CAME, केम. ग्रामॅटिकली याच्यामध्ये ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे. मराठीत अर्थ जरी माहित असेल तुम्हाला सगळ्यांचेच अर्थ आता मी तुम्हाला सांगतो,
याचा याचा आणि याचा हे जर सोडलं तर मराठीत तुम्ही याचा तिघांचा अर्थ एकच काढणार आहे मला माहित आहे आणि याचा अर्थ वेगळा काढणार आहे मराठीत. पण इथे मात्र मराठीत अर्थ काढण्यापेक्षा थोडं तांत्रिक ज्ञान असणं गरजेचं आहे. कसं? इथे जो शब्द दिलेला आहे हा प्रश्न जो आहे मे आय आता इथे हे जे दोन गोष्टी आहे हे सोडून द्या हे आणि हे पण सोडून द्या. हे दोन तर बिलकुल येणारच नाही पुढे. इथे पास्ट टेन्स आहे बरोबर आहे? इथे मुख्य क्रियापदाला आयएनजी लावू. आता हा आपला फार लहानपणीचा अनुभव आहे की आपण मे आय कमी असं आपण म्हटलेलं नसेलच आजपर्यंत असं मला वाटतं. आता हे थोडस पुरं गडबडतील. हे बरोबर आहे की ते बरोबर आहे पहिलं. आता आपल्याला हेही समजायला पाहिजे जेव्हा आपण कुठली परवानगी विचारतो परवानगी घेत आहोत कुठे इन इन म्हणजे आतमध्ये बरोबर आहे प्रिन्सिपलला आपण परवानगी घेत आहोत तर आपण इथे गो हे घेण्याचा काही प्रश्नच नाहीये आपण आतमध्ये जात आहोत आपण बाहेर जात नाही आहोत हे टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला बाहेर जायचं असेल तर इथे मे आय इथे आउट नावाचा शब्द बरोबर आहे ओयूटी आउट असायला पाहिजे ह्या कॉमन गोष्टी आहे ठीक आहे मी समजू शकतो की तुम्हाला एवढ्या लवकर काही एवढं समजणं एवढं सोपं पण नसेल परंतु ह्या छोट्या गोष्टी आहेत इथे आपण गो नाही लिहू शकत बरोबर आहे कारण की हे डिपेंड करतं याच्यावरती थोडं म्हणून इथे लागणार करेक्ट आन्सर हे कम आहे पण हे तुम्हाला समजून उमजून करावं लागेल की आपण आतमध्ये जाण्यासाठी परवानगी घेतो हे कशावरून समजतंय कारण की जेव्हा या प्रिन्सिपलने विचारलं काय पाहिजे काय गरज आहे काय मदत करू तेव्हा तो सांगतोय त्याला की मला ऍडमिशन पाहिजे म्हणजे त्याचा करेक्ट ऑप्शन पूर्ण COM ही कम आहे गो यासाठी नाही राहणार हेही असू शकतं ना आपल्याला परवानगी आतमध्ये घेण्यासाठी जी लागते तसं वर्गाच्या बाहेर जाण्यासाठी पण परवानगी घेतल्याशिवाय जाता येत नाही मे आय गो आउट टू टॉयलेट असं म्हणता की नाही तुम्ही बरोबर आहे तर तेव्हा पण लागतं पण मात्र तुम्हाला आता समजायला पाहिजे की हा इन म्हणते म्हणजे आपल्याला आतमध्ये जायचं बाहेर जर जायचं असेल वर्गाच्या इथे आउट असायला पाहिजे हा प्रश्न आपण कोणाला बाहेर जाऊनही करू शकतो की मला ऍडमिशन घ्यायचे बरोबर आहे असं काही नाही का आतमध्ये येतानाच म्हटलं पाहिजे आतमध्ये मी त्याच कामासाठी चालू या परंतु याच्यावरून तुम्हाला कळायला हवं की इथे मात्र आपल्याला आउट जर असतं तर इथे गो गो निश्चितच आहे त्याचा आन्सर आणखी एक एक्झाम्पल म्हणून बघूया
हे वेगळ्या प्रकारचं. जसं मी तुम्हाला आधी बोललो होतो की ऑप्शन्स हे नेहमी ग्रॅमॅटिकलीच असतील असं होणार नाही, किंवा ग्रॅमॅटिकली नॉलेज असणं उत्तर सोडवताना असंही शक्य नाही जवळपास. अनेक गोष्टी एकत्र आणून त्याचं आन्सर आपल्याला शोधायचं असतं की नेमकं ग्रामरचं ज्ञान, मराठीत अर्थ, अशाच गोष्टी जवळपास पर्याप्त नसतात कोणतेही आन्सर फाइंड आउट करण्यासाठी. जसं हे एक अपवादात्मक गोष्ट आहे. किंवा या आधी मी हे बोललो आहो की ऑप्शन्स शोधताना आपल्याला आजूबाजूचे दिलेले जे काही शब्द असेल किंवा त्याचा अर्थ जो काही लागत असेल त्यानुसार आपण विचार केला पाहिजे. आता हे इथे बघा, अनिता सेज अजय, इथे कॉमा पाहिजे, टुमॉरो यू आर गोइंग टू पुणे, तुला उद्या पुण्याला जायचं आहे. अनिता म्हणते अजयला, ऍट युअर अंकल्स हाऊस, तुझ्या काकाकडे उद्या तुला जायचं आहे, असं एका कॅरेक्टरने म्हटलं, बरोबर आहे, त्याचं नाव अनिता. त्यावरती अजय म्हणतो, अजयलाच म्हटलेलं आहे, अजय हु इज कमिंग विथ मी, माझ्यासोबत कोण येणार आहे किंवा माझ्यासोबत कोण येत आहे. अनिता म्हणते, रिकामी जागा दिली आहे, ब्लँक, इज कमिंग विथ यू, इज कमिंग विथ यू, कॉमा, you have to travel alone, you have to travel alone. काही ग्रॅमॅटिकली कोणताच काही याच्यात लागणार नाहीये, हे मात्र 100 याच्यात मॉडेल ऑक्सिलरी ऑप्शन पाहून घ्या वाटल्यास. इथे एव्हरीबडी, नोबडी, एव्हरीवन आणि अंकल असे इन जनरल ऑप्शन्स दिलेले आहेत. पण याच्यात आपल्याला डोकं खर्च करावं लागेल की ही म्हणते की तुला पुण्याला जायचं आहे तुझ्या काकाकडे, अंकलकडे. अजय म्हणतो ठीक आहे समजा, पण माझ्यासोबत कोण येत आहे, माझ्यासोबत कोण येत आहे. ती म्हणते इज गोइंग, रिकामी जागा, इज गोइंग विथ यू, तेच उत्तर लिहायचं आहे. आता बरेच पोरं काय करणार आहे हे मी सांगतो, तुला तुझ्या काकाकडे जायचं आहे आणि इथे काकाच ऑप्शन आहे, पोरांनो 4 नंबर वरती काकाच ऑप्शन आहे. पोरं इथे लिहून टाकतील अंकल इज कमिंग विथ, म्हणजे तुझे काकाच तुझ्या सोबत येत आहे ना, असं लिहितील. अशी चूक होण्याची भरपूर शक्यता आहे, पण अशी चूक नाही झाली पाहिजे. आपल्याला याच्यामध्ये एक शेवटी दिलेला आहे ते बघा, यू यू हॅव यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन, यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन, या एवढ्याशा शब्दावरतीच आपल्याला करेक्ट आन्सर सापडणार आहे. त्याच्या बहिणीने त्याला सांगितलं अजयला की तुला एकट्याला जायचं आहे, तुला एकट्याला जायचं आहे म्हणजेच काय लागेल, एकट्याला जायचं आहे म्हणजेच नोबडी, बरोबर आहे. एकट्याला जायचं म्हणजे सिंपल गोष्ट आहे की नोबडी, नोबडी इज कमिंग, नोबडी इज कमिंग विथ यू, कोणीच नाही येत आहे. एव्हरीवन म्हटलं, समजा एखाद्याने एव्हरीवन हे आन्सर लिहिलं, पण ही तर त्याची बहीण म्हणते की यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन, तुला एकट्याला जायचं आहे, बरोबर आहे. एक आणि अंकल, अंकल हे आन्सर कधीच येणार नाही, अंकलच तुझ्या सोबत जायचंय म्हणजे हे कुठलंच ऑप्शन येणार नाही. एवढ्या गोष्टी सिद्ध होतो की यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन, तुला एकट्याला आणि एकट्यालाच जायचंय म्हणजे नोबडी, नोबडी म्हणजे कोणीच तुझ्या सोबत येणार नाही. मी आशा करतो विद्यार्थ्यांनो की डायलॉग रायटिंग हे आपल्याला कळलं असेल. पुढचा टॉपिक मी लगेच सुरू करतो, तो आहे घड्याळीचं वाचन कसं करायचं. घड्याळ वाचन करणे हे सुद्धा घड्याळ वाचन करणे हे सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे. घड्याळ सर्वांनाच वाचता येते, असं कोणीच नसेल की ज्याला घड्याळ वाचता येत नाही. परंतु आपल्या स्कॉलरशिपच्या भाषेमध्ये आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये घड्याळ वाचन करणे हे थोडंसं समजून जर घ्याल तर करेक्ट पद्धतीने वाचता येईल. घड्याळ वाचन करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा रेल्वे आणि विमानात संदर्भात जर सूचना असाव्यात किंवा असतील, रेल्वे आणि विमानाच्या जर सूचना असेल विद्यार्थ्यांनो, तर मात्र आपण आपल्याला ते 12 म्हणजे 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजला अशा गोष्टी बोलण्याची गरज नसायला पाहिजे. ते गोष्ट तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. आता ही घड्याळ कोणालाही समजते, याच्यामध्ये काही फारसं मी काही वेगळं काही सांगणार नाही.
याच्या दोनच शब्दामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळेल. आता कोणाला जर म्हटलं त्याच्यात 3 वाजले सांगा, तर कोणी असं जर डायग्राम असेल आणि म्हणेल की हे घड्याळ वाचा आणि सांगा, तर तुम्ही हेच म्हणणार आहे 3 o'clock. बिलकुल नो डाऊट सगळंच बरोबर आहे, हे मलाही सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे. परंतु पोरांनो, आता जर मात्र इथे मी असं म्हटलं की आता इथे वाजले आहे, वाजून राहिले म्हणजे आपल्या भाषेत, सरळ भाषेत 3:45 वाजले आहे. बरोबर आहे? 3:45 वाजलेले आहे. छोटा काटा 4 आणि मोठा काटा 9 वर आहे, म्हणजे 3:45 वाजले आपल्या भाषेत. म्हणजे मला असं लिहावं लागेल 3:45 झाले. पण हे जर म्हणायचं असेल आपल्या स्कॉलरशिपच्या भाषेनुसार, जर हे सांगायचं असेल विद्यार्थ्यांना, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे पहा. याच्यावर 2-3 प्रश्न राहील. मी काय लिहिलंय हे घड्याळ सुद्धा सांगते तुम्हाला की म्हणजे 3:45 वाजले आपल्या भाषेमध्ये, म्हणजे 3:45 झालेली आहे या घड्याळीच्या नुसार. परंतु पेपर मध्ये जर म्हटलं की 15 क्वार्टर टू 4, क्वार्टर टू 4, 15 म्हणजे 15, बरोबर आहे? आणि क्वार्टर म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत 4:45, 4:45, 6:30 अशा गोष्टी ज्याला म्हणतो, म्हणजे वाजायच्या पूर्वीची वेळ. ते वाजायचेच असते तर आपण म्हणतो 15 मिनिट बाकी आहे. म्हणजे बाकी जेव्हा असेल तेव्हा आपण क्वार्टर शब्द लक्षात ठेवा. सर्व विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा की क्वार्टर शब्द म्हणजे वाजायचेच असतात. 5:45, 10:15, 12:30, बरोबर आहे? किंवा 12 वाजायला 15 मिनिट बाकी आहे, बाकी. तेव्हा मात्र आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची, 15 मिनिट बाकी असेल तर आपण सांगू की 15 म्हणजे 15, 15 मिनिट लिहायला पाहिजे होतं इथे. 15 मिनिट, 15 नाही मिनिट नको इथे, 15 क्वार्टर टू 4, 15 क्वार्टर टू 4 म्हणजे 4 वाजायला 15 मिनिट आहे, म्हणजे 3:45 वाजले आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ते असं लिहिता आलं पाहिजे. तो असंही लिहून देईल पेपर मध्ये की याचं तुम्ही स्टेटमेंट मध्ये रूपांतर करून दाखवा. तर त्याचं स्टेटमेंट मध्ये रूपांतर या प्रकारे होईल पोरांनो. आता जर समजा 3:30 झाले, 3:30, आता हे घड्याळ सांगते 3:30 झाले, म्हणजे आपण लिहू 30 टू 3 o'clock. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. लक्षात घ्या, याच्यामध्ये झालेले आहे 3:30 वाजले आहे. तेव्हा आपल्याला जर रिटर्न स्टेटमेंट मध्ये कोणी विचारलं किंवा घड्याळ काढून दाखवली राहील पेपर मध्ये आणि म्हणाल सांगा बरं हे किती वाजले, तर लँग्वेज मध्ये जर असे ऑप्शन्स दिले असेल तर तुम्हाला कळायला पाहिजे 5 म्हणजे गेला, पुढे सरकलेली वेळ, बरोबर आहे? 5 म्हणजे भूतकाळ होतं की नाही होत ते कोणाला कळतं, याच्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही. म्हणजे 3:30 झालेली आहे. हे जर सांगायचं म्हणजे एखाद्या तासाच्या पलीकडची वेळ सांगायची असेल, पलीकडचं मिनिट सांगायचं असेल, तर 5 शब्द वापरला पाहिजे. आणि तो तास पूर्ण होण्यासाठी काही वेळ बाकी आहे तर तेवढा टाइम यायला पाहिजे आणि क्वार्टर हा शब्द वापरला पाहिजे. हा सर्वात मोठा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तिसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे रेल्वेच्या हिशोबाने, रेल्वेच्या बद्दल जर सूचना असेल तर इथे 1 न वाजता आपण 13 वाजले असं म्हणायला पाहिजे, इथे 14 वाजले हे म्हणायला पाहिजे आणि इथे 15 वाजले असं म्हणायला पाहिजे. हेच पुढे पुढे सरकत जाईल. तर क्लॉक रीडिंग असं असू शकतं. कधी कधी बरेचदा काय होते पोरांनो की असाही प्रश्न विचारतात की तो फिरायला निघाला 3:30 वाजता, 3:30 वाजता फिरायला निघाला आणि तो रोज 45 मिनिट फिरतो, तर घरी किती वाजता पोहोचतो? म्हणजे 45च मिनिट फिरतो तो, तर किती वाजता पोहोचतो असेही प्रश्न विचारतात. तुम्हाला कळायला पाहिजे की तो पोरगा पोहोचणार आहे पोरांनो, म्हणजे काय म्हणता येईल 3:45 घरी पोहोचेल. 3:30 ला घरून निघालेला आहे, तो 45 ला पोहोचेल, म्हणजे 45 मिनिटांनी पोहोचेल, म्हणजे तो जवळपास आपल्याला समजायला पाहिजे की 3:45 म्हणजे 4:15 सॉरी 4:15 तो पोहोचेल. तर कसं लिहाल त्या
याच्यामध्ये 4:15 म्हणजे 4:15 ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आजचा टॉपिक इथेच संपतो. पुढच्या टॉपिक मध्ये आपण पुढच्या तासात